चिंचणी मायकाच्या नावानं चांग भलं. तुम्ही म्हणसाल आता हे अजून कुठं चाललं, तर आम्ही निघालो होतो आमच्या गावातल्या बैलगाड्या जी चिंचणीला चालल्या होत्या. त्या बैलगाड्या माझा मित्र डेप्युटी सरपंच ते म्हटलं आपण घालवून येऊ गावाच्या बाहेरपर्यंत. मग ते सरपंच असल्यामुळे त्यासनी जाणं गरजेचं आहे. मग मित्रांनी सांगितलं सांगावं ना आपण नाही जावं असं थोडीच होणार आहे. मग ही मोड्यावाडीच्या घाटातलं दृश्य आहे बघा. ही चढानं बैलगाड्या सर्व कशा आहेत त्या योगात धुळामध्ये आहे का, कसं आहे, कशी आहे एकामागे एक लाईन. आमच्या गावानं तेवढी बऱ्याच मला वाटतं मला कळतंय किंवा माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही परंपरा जपली आहे ही गावानं. अजून ही आज ही बैलगाडी आपण 21व्या शतकात आहे, पण आज ही बैलगाड्या देवाला जातात. एवढ्या गाड्या एवढं काय सर्व काय आहे बघा. कशी फडाचढ लागल्या घाटातनं, तुझी जात्या पुढं का माझी जात्या पुढं, तुझी का माझी पुढं बघा असं. पण एवढं घाटात काय ताणण्यात काय मजा नाही. आता ह्यांचा पुढील मुक्काम खरसुंडीत होणार आहे. आज संध्याकाळचा मुक्काम खरसुंडीत, तिथून पुढं अजूनचा जाणार. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. भरपूर लोक त्या घाटात बघायसाठी आलते टू व्हीलरवरून. हे आम्ही पण तिथंच होतो त्या घाटातच. मोडेवाडी म्हणून आहे आमच्या गावापासून एक 3 किलोमीटर इथून आहे त्या घाटात. बघा ही बैलगाडी तर सर्व सगळ्या गाड्याच पाडत निघाली होती. रस्त्याकडे गाड्या बाबा गेल्या त्या गाड्यावरनीच बैलगाडी चालली होती. मग बैल नवीन होती का चालवणारा नवीन होता मग कोणा ठाऊक. एक बैल राईट साईडचा बैल अलीकडचा जास्त मोठा असल्यामुळं तो बैल बहुतेक त्या बैलाला दाबत होता असं मला सगळं सर्वजण तर बोलत होते. मध्ये हाताला धरून वडत काढला, यसनीला धरून बघा वडत काढला त्या मुलानं. सरपंचाची सुद्धा आपले गावचे सरपंच त्यांची सुद्धा बैलगाडी गेल्या, त्यांची सुद्धा गाडी होती. सजवून किती मस्तपैकी सजवले त्या गाड्या बघा सगळ्या. तुमच्या गावातून जाते त्या गाड्या मित्रांनो? अशा जात असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. हे कसं आहे एकामागे एक. हे का कलर वगैरे टाकून लाल भडक नुसती बैल आहेत का नाही सगळी. कमीत कमी मला वाटतं एक 40-50 गाडी असेल. आता निंबूडमधून एक 10-12च गेले, तर वाक्षावाडी आनसवाडी अशा सगळ्या मिळून 50 एक गाड्या होत असतील. खरसुंडीत त्यांची सगळ्यांची गाठ खरसुंडीत म्हणजे आता मेळ होणार आणि तिथून पुढचा प्रवास चालू होणार. तर ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या.